गाईज स्क्रीनवरती काही सेंटेन्स दिसत आहेत ते एकदा बघा. तीच सर्व काम करत होती. तीच उद्या भेटेन. मीच तुला फोन केला. तोच माझ्याशी बोलत होता. तोच खोटं बोलतो. तीच गाणं गात आहे. ही सगळी जी सेंटेन्स आहेत अशी सेंटेन्स तुम्ही कधी ना कधी डेली यूजमध्ये नक्कीच ऐकली असतील आणि बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केला असेल, ते पण इंग्लिशमध्ये. पण बरेच जण इथे कन्फ्यूज झाले असतील. आता बरेच जण इथे कन्फ्यूज कुठे झाले असतील ते बघा. आता फॉर एक्झाम्पल इथे एक सेंटेन्स आहे, मीच तुला फोन केला. हेच जर सेंटेन्स मी तुला फोन केला असं असतं तर खूप जण इझिली बनवू शकले असते. आता मी तुला फोन केला, तुम्हाला याच्यात लक्षात येत आहे की पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे, ते पण सिम्पल. त्यावेळेस तुम्ही हे सेंटेन्स बनवलं असतं, आय कॉल्ड यू. पण आपलं सेंटेन्स काय आहे, मीच तुला फोन केला. म्हणजे इथे मीच सब्जेक्ट जो आहे तो सब्जेक्टवर, मी या सब्जेक्टवर काय करत आहात तिथे जोर देत आहोत. मीच तुला फोन केला म्हणजे मीच आहे ज्याने तुला फोन केला. अशाही प्रकारे सेंटेन्स असू शकतो. याचाही मीनिंग तेच आहे की मीच फोन केला किंवा मीच आहे ज्याने तुला फोन केला. क्लिअर झालं गाईज? अशी जी एम्फसिस करणारी सेंटेन्स असतात, अशी सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्हाला एका स्पेशल स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. ते बघा, स्ट्रक्चर बघा. इट इज किंवा वॉज प्लस सब्जेक्ट प्लस हू प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब आणि बाकीचं अदर जे काही असेल ते तुम्हाला तिथे पुट करायचं आहे. क्लिअर? आता बघा, या स्ट्रक्चर वाईज मीच तुला फोन केला हे जे सेंटेन्स आहे, आता मीच तुम्हाला सांगितलं, याला तुम्ही एका वेगळ्या प्रकारे पण बोलू शकता की मीच आहे ज्याने तुला फोन केला. ॲक्च्युली जर स्ट्रक्चर बघितलं तर त्याचा मीनिंग असाच निघतो की मीच आहे ज्याने तुला फोन केला. पण आपण ज्यावेळेस मराठीमध्ये सेंटेन्स बोलतो त्यावेळेस असं न बोलता मीच तुला फोन केला असं करून बोलतो. म्हणजे त्या गोष्टीवर आपण काय करतो, जोर देतो की बाबा मीच आहे ज्याने तुला फोन केला, म्हणजे मीच फोन केला, अशा प्रकारे. क्लिअर? स्ट्रक्चर वाईज सेंटेन्स कसं होईल, इट इज आय हू कॉल्ड यू. इट इज आय हू कॉल्ड यू. इट इज, इट वॉज का नाही घेतलं, कारण आपलं जे सेंटेन्स आहे ते प्रेझेंट टेन्सचं आहे आणि प्रेझेंट टेन्समध्ये आपण काय घेतो, इट इज. आणि हे आय का घेतलं आपण इथे, कारण सब्जेक्ट आपला मीच आहे म्हणून इथे आय घेतलं. आय, मी म्हणजे काय, आय. आणि त्याच्यानंतर हू, ॲज इट इज आपण घेतलेला आहे. आणि फोन केला पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे म्हणून आपण इथे काय घेतलं, कॉल्ड. कॉल्ड यू. इट इज आय हू कॉल्ड यू. नेक्स्ट, तीच गाणं गात आहे. तीच गाणं गात आहे. आता हे सेंटेन्स बघा, ती गाणं गात आहे हे तर तुम्ही इझिली बनवता, पण आता तुम्हाला तीच गाणं गात आहे हे बनवायचं आहे. ॲज इट इज तुम्हाला स्ट्रक्चर वाईज तुम्हाला बनवायचं आहे. इट इज शी हू इज सिंगिंग द सॉन्ग. इट इज शी हू इज सिंगिंग द सॉन्ग. इट इज का घेतलं, कारण आपलं सेंटेन्स आहे तीच गाणं गात आहे, म्हणजे प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. पण गाणं गात आहे म्हणजे इथे काय आहे, क्रिया चालू आहे, म्हणजे कंटिन्यूअस टेन्सचं सेंटेन्स आहे. बरोबर? मग आपण काय केलं, स्ट्रक्चर वाईज इट इज तर घेतलं आणि आपला इथे सब्जेक्ट काय आहे, ती, म्हणजे इथे येईल शी, त्याच्यानंतर हू. आता आपला सब्जेक्ट काय आहे, शी आहे, म्हणून आपण इथे इज घेतलं, कारण कंटिन्यूअसचं सेंटेन्स आहे आणि कंटिन्यूअस टेन्सच्या सेंटेन्समध्ये तुम्हाला प्रेझेंटच्या ॲम इज आर घ्यावं लागतं आणि ते कधी यूज, ॲम इज आर कधी घ्यायचं हे तुम्हाला माहीत असेल. आता इथे आपला सब्जेक्ट शी आहे म्हणून आपण इथे काय घेतलं, इज घेतलं. आणि हेल्पिंग वर्बच्या नंतर आपल्याला मेन वर्ब लिहायचं आहे. मेन वर्ब काय आहे, गाणे. गाण्याचं आपल्याला ING फॉर्म घ्यायचा आहे, कंटिन्यूअसचं सेंटेन्स आहे म्हणून सिंगिंग. बाकीचं द सॉन्ग. इट इज शी हू इज सिंगिंग द सॉन्ग. क्लिअर? तुझाच भाऊ आवाज करत आहे. सिंपल. इट इज घेतलं. आता इथे सब्जेक्ट काय असणार आहे, तुझा भाऊ, तुझाच भाऊ, कारण तुझ्याच भावावर इथे काय केलं आहे, जोर दिला आहे. तुझाच भाऊ, युअर ब्रदर. त्याच्यानंतर हू ॲज इट इज लिहिलं आपण आणि युअर ब्रदर आल्यामुळे इथे काय येणार आहे, इज, कारण सिंग्युलर आहे आपला सब्जेक्ट.
आणि तुझाच भाऊ काय करत आहे, आवाज करत आहे. मेकचा ING फॉर्म मेकिंग द नॉईज. इट इज युअर ब्रदर हु इज मेकिंग द नॉईज. गाईज हे करत असताना थोडी तुम्हाला टेन्स चांगल्या प्रकारे माहीत पाहिजेत. चांगल्या प्रकारे माहीत असतील तर तुम्ही खूप इझिली ही सेंटेन्स बनवू शकणार आहात. मुलांनीच फुलदाणी फोडली आहे. सिंपल. इट इज, याच्यात सब्जेक्ट काय आहे, मुलांनीच. द चाइल्ड हू, आपलं जे सेंटेन्स आहे मराठीचं, मुलांनी फुलदाणी फोडली आहे, हे सेंटेन्स कशाचं आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं आहे. बरोबर. म्हणून इथे आपला हेल्पिंग वर्ब काय येईल, हॅज. कारण परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये हॅव आणि हॅज हे हेल्पिंग वर्ब असतात, प्लस वर्बचं थर्ड फॉर्म लिहायचं असतं. मग बनवा. हॅज लिहिलं, त्याच्यानंतर ब्रोकचं थर्ड फॉर्म ब्रोकन द वास. इट इज द चाइल्ड हू हॅज ब्रोकन द वास. क्लिअर. तोच खोटं बोलतो. आता इथे लक्षात ठेवा, तोच खोटं बोलतो. इट इज ही हू टॉक्स लाय. इट इज ही हू टॉक्स लाय. आता इथे इट इज ही घेत, इट इज ही हू इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. टॉक्स लाय तुम्ही म्हणाल इथे हेल्पिंग वर्ब नाही घेतलं. गाईज हे आपलं मराठीचं सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं, आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसतं जेव्हा पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवतो त्यावेळेस. बरोबर. तिथे काय असतं, डायरेक्ट वर्ब असतं आणि वर्बला एस किंवा ES लागलेला असतो अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. बरोबर. म्हणून आपण इथे टॉक्स घेतला आहे. टॉक्स का घेतलं, कारण आपला सब्जेक्ट ही आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून. आणि लाय, खोटं बोलणे, लाय. इट इज ही हू टॉक्स लाय. क्लिअर. नेक्स्ट. तीच सर्व काम करत होती. आता इथे लक्षात घ्या, हे जे सेंटेन्स आहे तीच सर्व काम करत होती. जर याला सिंपल सेंटेन्स असतं, ती सर्व काम करत होती, तर तुमच्या लक्षात आलेलं असेल याचा टेन्स कोणता आहे. याचा टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस. काय आहे याचा टेन्स आहे की तीच होती जी की सर्व काम करत होती. याचा असाही एक मीनिंग निघतो, मी तुम्हाला सांगितलं आहे पहिल्यांदा सेंटेन्स बनवताना. बरोबर. याच्यावरनं तुमच्या लक्षात आलेलं असेल की इथं आपल्याला इट इज न घेता इथं काय घ्यावं लागेल, इट वॉज घ्यावं लागेल. कारण आपलं जे हे सेंटेन्स आहे हे पूर्ण पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. इट वॉज, कोण, तीच. शी हू वॉज. वॉज का आलं, कारण आपला सब्जेक्ट शी आहे आणि आपलं सेंटेन्स कॉन्टिन्युअसचं आहे, कॉन्टिन्युअस पास्टचं, म्हणून वॉज घेतलं. डुईंग का, डुईंग का आलं, कारण डूचं ING फॉर्म डुईंग. ऑल द वर्क. पूर्ण सेंटेन्स काय झालं, इट वॉज शी हू वॉज डुईंग ऑल द वर्क. इट वॉज शी हू वॉज डुईंग ऑल द वर्क. तुमच्या लक्षात आलेलं असेल की आता इज कुठे घ्यायचं, इट इज कुठे घ्यायचं आणि इट वॉज कुठे घ्यायचं. हळूहळू क्लिअर होईल. अजून आपण एक्झाम्पल बघणारच आहोत. तोच माझ्याशी बोलत होता, म्हणजे तोच होता की जो माझ्याशी बोलत होता, म्हणून आपल्याला इथे काय घ्यावं लागेल, इट वॉज. कारण तोच होता जो की माझ्याशी बोलत होता. पूर्ण सेंटेन्स पास्टमधलंच आपण बोलत आहोत. क्लिअर. सेंटेन्स काय होईल, इट वॉज ही हू वॉज टॉकिंग टू मी. इट वॉज ही हू वॉज टॉकिंग टू मी. हे जर सेंटेन्स असं असतं, तोच माझ्याशी बोलत आहे, तोच आहे जो की माझ्याशी बोलत आहे असं असतं तर आपण इथे काय केलं असतं, इट इज घेतलं असतं. पण तोच माझ्याशी बोलत होता, म्हणजे तोच होता की जो माझ्याशी बोलत होता, म्हणून आपण इथे इट वॉज घेतलं. छोटासा डिफरन्स आहे, पण एकदा समजलं की खूप चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात राहील. तेच बाहेर थांबत आहेत. तेच बाहेर थांबत आहेत. आता बनवा. इथे काय घ्यायचं आहे, इट इज दे हू. आता इथे हेल्पिंग वर्ब काय घ्यावं लागेल, आपला सब्जेक्ट इथे दे आहे, हेल्पिंग वर्ब काय येईल, आर. वेटिंग, वेटचं ING फॉर्म वेटिंग आउटसाइड. इट इज दे हू आर वेटिंग आउटसाइड. क्लिअर झालं. कारण हे जे सेंटेन्स होतं ते सेंटेन्स कशाचं होतं, कॉन्टिन्युअस प्रेझेंटचं, म्हणून आपण ING फॉर्म पण घेतलं, आर पण घेतलं. आर का घेतलं, कारण आपला सब्जेक्ट दे आलेला आहे. क्लिअर. नेक्स्ट.
त्यानेच मला फोन केला होता. म्हणजे तोच होता की ज्याने मला फोन केला होता. इट वॉज ही हू हॅड कॉल्ड मी. इट वॉज ही हू हॅड कॉल्ड मी. इथं हॅड का घेतलं? कारण हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे परफेक्ट पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. आणि परफेक्ट पास्ट टेन्समध्ये आपण काय करतो? हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म घेतो. बरोबर? म्हणून आपण इथे हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म घेतला आहे. आय होप गाईज हे छोटासा कन्सेप्ट आहे जो की तुम्हाला इंग्लिश बोलण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्ही इंग्लिश बोलताना खूप चांगल्या प्रकारे यूज करून खूप चांगली इंग्लिश तुम्ही बोलू शकता. हा छोटासा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा गाईज. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.